नमस्कार. सध्या आपण महाराष्ट्रात राजकारण विधानसभेच्या तयारीसाठी चाललेलं आपण पाहू शकतो. यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त उमेदवार लढवण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. त्यानुसार प्रत्येकजण आपापली रणनीती तयार करत आहे. त्याचबरोबर सीएम पदाच्या रेसमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं राहता येईल याच्याबद्दल प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. आपण पाहतोय की महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये जे 3 पक्ष आहेत, त्या 3 पक्षामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे. पण उद्धव ठाकरेची जी विनंती आहे की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, याच्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष बोलायला तयार नाहीत. याचं काय कारण असू शकेल बरं? कारण प्रत्येकाला माहीत आहे की ज्या पक्षाला जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची जास्त दाट शक्यता असते. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोन्हीही पक्ष शिवसेनेतर्फे जी मागणी आहे की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, त्याच्याबद्दल कुठलीही तसदी घेताना दिसत नाहीत किंवा त्याच्याबद्दल कुठलंही टेन्शन घेताना आपल्याला दिसत नाहीत. त्याचं कारण एकच आहे की पाठीमागे झालेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जास्त जागा लढूनही त्यांना अतिशय कमी जागा मिळालेल्या आहेत. तर शरद पवार यांनी कमीत कमी जागा लढून त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर काँग्रेसचाही स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त असल्यामुळं हे दोन्ही पक्ष शिवसेनेला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला उमेदवार ठरवण्याची त्यांची इच्छा नाही. कारण त्यांना माहिती आहे की एकदा जर आपण उमेदवार जाहीर केला आणि तो शिवसेनेचा जर उमेदवार जाहीर केला तर कुठल्याही पद्धतीनं आपल्याला त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याला किंवा त्या पक्षाला पाठिंबा द्यावा लागेल आणि आपला जो पक्ष आहे त्या पक्षाचा जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मागता येणार नाही. अशा परिस्थितीमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षामार्फत दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांच्याबरोबर मिटिंग केल्या. शरद पवारांबरोबर त्यांनी या गोष्टीबद्दल प्रत्यक्षरित्या मागणी केली. पण त्यांची कुठलीही मागणी या दोन्ही पक्षानं मान्य केलेली नाही. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये जे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जी स्पर्धा चालू झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेदही आपल्याला झालेले दिसून येतील. याच्या उलट आपण जर पाहिलं की महायुतीमध्ये दोन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलीही वाच्यता केलेली नाही. इनडायरेक्टली भाजपने तर एकनाथ शिंदे यांना सपोर्ट करण्याचं ठरवलेलं दिसतंय. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्या दृष्टीनं त्यांची तयारीही सुरू झालेली आहे. आपण मागच्या 8 दिवसामध्ये पाहिलं असेल की महायुती सरकारतर्फे म्हणजे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट या पक्षांना आता महामंडळ देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळं जे नाराजीचा सूर आतापर्यंत होता की मंत्रिपदाबद्दल ज्या नाराजी होत्या त्यांना शांत करण्यासाठी किंवा जे राहिलेली महामंडळाची पदं आहेत त्या पदाबाबत आत्तापर्यंत अध्यक्ष निवडलेले नव्हते, त्या अध्यक्ष निवडण्यासाठीची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. आता राहता राहिला मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनेला हाणून पाडण्याचं काम ही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शासनानं लागू केलेल्या योजना कशा फेल आहेत किंवा त्या योजना सरकार या विधानसभा निवडणुकीनंतर बंद करण्यात येतील अशा प्रकारच्या घोषणाही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतर्फे करण्यात येत आहेत. त्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवर आहे ते शिवसेना. त्याचबरोबर पाठीमागे झालेल्या एका मेळाव्यामध्ये शरद पवारांनीही ह्या महाराष्ट्रामध्ये जी माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे किंवा ही योजना चालू करण्यात आलेली आहे, ती योजना जी चालू केली त्याच्यावर टीकेचा भडीमार केलेला होता. आपल्याला माहीत आहे की शरद पवारने असं म्हटलेलं होतं की
लाडकी बहीण योजना ही जी चालू केली त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, ते ठीक आहे. पण स्त्रियांवर होणारे अत्याचार आहेत त्याच्याबद्दल बोला. आपण जर पाठीमागचा काही काळ जर पाहिला, तर ज्या काही शासनाच्या काळामध्ये ज्या स्त्रियांवरील अत्याचार झाले, त्या दृष्टीनं प्रत्येक शासनानं आपापल्या पद्धतीनं पावलं उचलली. तशी पावलं ही या महायुती सरकारनं उचललेली आहेत. पण केवळ महायुतीच्या सरकारनं ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, त्या योजनांना फेल ठरवण्यासाठी, त्या योजना किती कुचकामी आहेत किंवा त्या योजनांच्या माध्यमातून लोकांना जो फायदा होणार आहे किंवा महायुती शासनाला जो फायदा होणार आहे, तो फायदा कमीत कमी व्हावा या उद्देशानं जे विरोधी पक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला टीका करताना दिसून येतात. यामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना शासनाने राबवलेल्या आहेत, त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रोज 15 घरं किंवा 15 कुटुंबांना भेटी देण्याचे आवाहन त्याच्या कार्यकर्त्याला केलेलं आहे. त्यामुळेही ही योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ह्या ज्या योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आहेत, या योजना तळागाळापर्यंत जरी पोहोचल्या तरी त्याचं मतांमध्ये किती प्रमाणात रूपांतर होईल हा येणारा काळ ठरवणार आहे. त्यामुळे सध्याचं जे वातावरण आहे ते पूर्णतः निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अजित पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ते कोणालाही सोबत न घेता या योजना राबवण्याचा किंवा त्या राष्ट्रवादी काँग्रेसनंच केलेल्या आहेत अशा प्रकारचा आव्हानाचा प्रयत्न अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनं अजित पवार निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी त्यांचा हे प्रयत्न आहे. त्याचबरोबर भाजपा ही जास्तीत जास्त जागा लढवून मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये कसं टिकून आपल्याला राहता येईल याबद्दल ते प्रयत्न करत आहेत. त्या पद्धतीने केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे अमित शहा यांनी पाठीमागील आठवड्यामध्ये मुंबईमध्ये त्या कार्यकर्ता मेळावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी गणपतीला जाऊन म्हणजे लालबागचा राजा आहे किंवा जे मुंबईतले गणपती आहेत त्यांचे दर्शन घेतलेले आहे. त्याच्यानंतर JP नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनीही मुंबईला भेट दिलेली आहे. त्यांचा महाराष्ट्रामधील दौरा अतिशय चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्या दृष्टीनं प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीवर जनतेचंही लक्ष आहे. कुठला पक्ष काय देतो याकडेही जनतेचं मोठ्या प्रमाणात लक्ष आहे. कारण प्रत्येक पक्षानं वेगवेगळा जाहीरनामा करण्याचं ठरवलेलं आहे. जसं की काँग्रेसनं जर आपण पाहिलं तर काँग्रेस त्यांचा जाहीरनामा राष्ट्रीय पातळीवरचा वेगळा, राज्य पातळीवरचा वेगळा आणि मतदारसंघातील उमेदवाराचा जाहीरनामा वेगळा असा त्रिस्तरीय जाहीरनामा काँग्रेस घोषित करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं आपापले जाहीरनामे तयार करताना आपल्याला दिसून येईल आणि जास्तीत जास्त जागा कशा मिळतील या पद्धतीनं प्रत्येक पक्ष स्पर्धेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून प्रत्येकाचं जे टार्गेट आहे ते मुख्यमंत्र्याचं टार्गेट कसं पूर्ण करता येईल, मुख्यमंत्रीपद कसं मिळवता येईल याबद्दल प्रत्येकजण प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. आजचा जो विषय होता सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीचा काळ आहे त्याबद्दल चर्चा होते. आपण या व्यतिरिक्त यापुढे चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपली जर काही मतं असतील तर ती मतं आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, जरूर कमेंट करा. माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.